सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मे सविलास महामोह राहदासैकधर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। पंचदशीतील पहिलं प्रकरण तत्वविवेक या प्रकरणाचा विचार आपण करतोय। त्यामध्ये पहिल्या 7 श्लोकांचं चिंतन आपण करून आलोय। मागचा श्लोक असा होता, मासाब्दयुग कल्पेषु गता गम्येष्वने कथा नोदेते नास्तमित्येका संवेदेशा स्वयंप्रभा। संवेदच्या संबंधाने विचार सुरू आहे। संवित म्हणजे ज्ञान। ज्ञान शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे वृत्ती ज्ञान, अर्थात आपल्या बुद्धिवृत्तीला होणारी जी ज्ञानं असतात, प्रत्येक वस्तूचं पदार्थाचं ज्ञान होतं आपल्याला, त्याला वृत्ती ज्ञान म्हटलं जातं। त्याला संवित असं इथं ग्रंथकारांनी म्हटलेलं आहे। जसं आपण या पुस्तकाचं ज्ञान झालं की म्हणतो हे पुस्तक आहे, असं पुस्तकाचं ज्ञान झालं, तर हे वृत्ती ज्ञान आहे। आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीला झालेलं ज्ञान म्हणजे वृत्तीच्या माध्यमातून झालेलं ज्ञान, त्याला म्हणायचं वृत्ती ज्ञान। असं हे वृत्ती ज्ञान आहे। या संबंधीचा विचार आपला सुरू आहे की जागृती अवस्थेमध्ये पदार्थ भिन्न भिन्न आहेत, वस्तू भिन्न भिन्न आहेत, त्यांचं ज्ञान मात्र एक आहे। त्यानंतर स्वप्न अवस्था पाहिली आपण। स्वप्न अवस्था ही जागृतीसारखीच आहे, म्हणजे स्वप्न अवस्थेतही पदार्थ भिन्न भिन्न येतात प्रतीतीला, परंतु त्या सर्व पदार्थांचं ज्ञान मात्र एकच असतं, ज्ञानात भेद करता येत नाही। त्यानंतर सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण पाहिलं की ज्ञान आहे, कशाचं? अज्ञानाचं ज्ञान आहे। कशावरून? जाग झाल्यावर म्हणतो मला काही कळत नव्हतं, असा सुषुप्तीचा तो स्मरण करून सांगत असतो। याचा अर्थ सुषुप्तीत त्यानं अज्ञानाचा अनुभव घेतला, त्याला अज्ञानाचं ज्ञान असं म्हणतात। मग अज्ञानाचं ज्ञान सुषुप्तीमध्ये आहे, ते ज्ञान सुद्धा त्या अज्ञानाहून वेगळं आहे, पण स्वप्न आणि जागृती अवस्थेमध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाहून ते वेगळं नाही। तिन्ही अवस्थांमध्ये वस्तू भिन्न भिन्न, पदार्थ वेगवेगळे, परंतु त्यांचं ज्ञान मात्र एकच आहे, असा विषय आपण आतापर्यंत पाहिला। एका दिवसाच्या 3 अवस्थेमध्ये जसं आहे तसंच दुसऱ्या दिवशीच्या हे 3 अवस्थांमध्ये असंच आहे। दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा अशाच 3 अवस्था, जागृतीनंतर स्वप्न, सुषुप्ती, ह्या 3 अवस्था आपण रोज अनुभवतो। मग असं कुठपर्यंत? मागे आणि पुढे। आतापर्यंत जेवढ्या आपल्या 3 अवस्था पाठीमागे होऊन गेल्या, जेव्हापासून होऊन गेल्या आणि जिथपर्यंत पुढे होतील, या सर्व वेळेमध्ये काय असेल? सर्व कालामध्ये अवस्था भिन्न भिन्न, पदार्थ भिन्न भिन्न, त्यांचं ज्ञान मात्र एक, अशी ज्ञानाची अखंडता। अखंडता म्हणजे ज्ञानात खंड नाही, विषय खंडनीय आहेत, विषयामध्ये खंड म्हणजे भेद आहे, पण ज्ञान मात्र अखंड आहे, म्हणजे अभिन्न आहे, एक आहे, ठोस आहे, भरीव आहे, असा त्याचा अर्थ। ज्ञानामध्ये भेद करता येत नाही।
पाणी, वड्याचं पाणी, नदीचं पाणी, विहिरीचं पाणी, हे सगळं कुठपर्यंत? हे गंगेचं पाणी, यमुनेचं पाणी, हे कुठपर्यंत? समुद्राला जाईपर्यंत. समुद्रात एकदा गेलं, एकत्र आलं की ते पाणी एकच आहे, त्याच्यात भेद करता येत नाही. तसं आपण या विषयाच्या उपाध्या सोडल्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्यांचे ते विषय, हे सगळ्या उपाध्या आहेत ज्ञानाच्या. उपाध्या सोडल्या फक्त निरुपाधिक ज्ञान आपण बुद्धीनं वेगळं करून जर पाहिलं तर त्या ज्ञानामध्ये अखंडता आहे, ते ज्ञान एक आहे, अभेद त्याच्यामध्ये आहे. असा विषय आपण आतापर्यंत पाहिला. मग 7व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की असे पाठीमागं आपल्याला अनेक महिने निघून गेले, वर्ष निघून गेलेले आहेत, युगचे युग गेले, कल्प गेले. इथून पाठीमागे जेवढे असे आपले मासाब्द युग कल्पेशु गतागम्येशु, पाठीमागं गेलेले, आगम्येशु म्हणजे पुढे येणारे, असे हे सगळे कल्पच्या कल्पपर्यंत जरी गेलं तरी अवस्था तीनच आणि विचार हाच, की अवस्था भिन्न, पदार्थ भिन्न, त्यांचं ज्ञान मात्र एक आहे. म्हणजे अनादि काळापासून विषयच वेगळे आहेत. एका वाक्यात सांगायचं म्हणजे काय होईल? अनादि काळापासून पूर्वी पदार्थ वेगवेगळे होते, त्यांचं ज्ञान एकच होतं. आता पदार्थ वेगळे आहेत, ज्ञान एकच आहे. भविष्यामध्ये सुद्धा कितीही पुढं काळ गेला, आपण असू नसू किंवा वेगळ्या योनीमध्ये असू किंवा आपण मोक्ष अवस्थेला गेलेले असू, परंतु त्या काळामध्ये विषय भिन्न असणार, त्यांचं ज्ञान एकच असेल. ज्ञानामध्ये कधीही भेद करता येत नाही. ते ज्ञान 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 या रूपाने एकच आहे. असा विषय आपण आतापर्यंत पाहिला. मग याचा अर्थ काय झाला? की विषय म्हणजे पदार्थ जन्माला येतात, पुन्हा मृत्यूला प्राप्त होतात, म्हणजे नष्ट होतात. त्यांचं ज्ञान मात्र जन्माला येतं, नष्ट होतं असं म्हणता येत नाही. न उदेते न अस्तम्येते, ही जी संवित आहे ती जन्मालाही येत नाही आणि ही मृत्यूला प्राप्त होत नाही, म्हणजे नष्ट सुद्धा होत नाही. एका अशी असणारी ही संवित एकच आहे आणि एषा स्वयंप्रभा, ही स्वयंप्रकाश अशा प्रकारची संवित आहे. अर्थात या ज्ञानाने जगाचा अनुभव येतो, पण ज्ञानाचा अनुभव घेणारं दुसरं ज्ञान कुठे आहे? लक्षात येत आहे ना? या वृत्तीत ज्ञान आहे म्हणून पुस्तकाचं प्रकाशन झालं. इथले इथंच बघायचं आपण. मग इथं जसं झालं तसं समष्टीमध्ये होणार आहे, सर्व पदार्थांच्या ज्ञानाच्या विषयी होणार. बघा, पुस्तकाचं ज्ञान झालं की नाही, म्हणजे ज्ञान झालं तेव्हा पुस्तकाचं प्रकाशन झालं. म्हणजे पुस्तक आहे, अमुक अमुक आहे असं पुस्तकाचं ज्ञान झालं. पुस्तक जड होतं, बरोबर, पण पुस्तकाचं आता ज्ञान झाल्यावर मग पुस्तकाच्या संबंधानं व्यवहार वगैरे व्हायला लागला, बरोबर. ज्ञान झालं की नाही, मग त्या पुस्तकाच्या संबंधाने प्रकाशन झालं वगैरे, व्यवहार वगैरे व्हायला लागला. म्हणजे हे पुस्तक वेगळं आणि पुस्तकाचं ज्ञान वेगळं आहे, असं प्रत्येक पदार्थांच्या संबंधानं समजून घ्यायचं. आता हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान त्या पुस्तकाहून जरी वेगळं असलं तरी दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या वस्तूच्या ज्ञानाहून ते वेगळं नसतं. जेव्हा ते पुस्तकाला सोडतं तेव्हा, जोपर्यंत सोडलं नाही तोपर्यंत ते औपाधिक भेद आहे त्याच्यामध्ये. औपाधिक भेद मानता येईल, बरोबर ना. औपाधिक जसं घट आहे, घटामध्ये आकाश आहे, त्याला घटाकाश म्हणा. मठ आहे, मठात आकाश आहे, मठाकाश म्हणा. पण घट आणि मठ दोन्ही फुटले, फुटू नये. आपण पाठ घेतो इथं, त्यामुळे घट फुटला तर अडचण नाही, पण सध्या मठ तरी फुटू नये. आपण मठात बसलोय, आपल्याला गरज आहे इथं पाठ घ्यायची आपल्याला. पण समजा झालंच, भविष्यामध्ये आपण पाठ झालो, घरी गेलो, असं काही झालंच तर इथलं आकाश कुठं जाणार आहे मला सांगा? महाकाश रूपच आहे की होणार आहे का? ते मूळच आहे, मूळच आहे ते. आता सुद्धा हे मठाकाश महाकाश रूपच आहे. घट असताना सुद्धा ज्ञानोबरायांनी गोड ओवी दिली महाराज. आपण म्हणतो घट फुटल्यावर घटातलं आकाश महाकाश रूप झालं. माऊली म्हणतात, आगा घटो जे वेळी फुटे ते वेळी तेथेचे आकाश नीट लागे वाटे, बरोबर ना. वाटे लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. याचा अर्थ असा आहे की घट जर फुटला तरच घटातलं आकाश महाकाशाला भेटलं, आणि नाही फुटला घट तेव्हा काही ते काही वेगळं आहे का? तेव्हा सुद्धा ते घटाकाश महाकाश रूपच आहे की नाही? तसंच आहे महाराज, समजून घ्यायचं. ह्या पदार्थाच्या उपाध्या वेगवेगळ्या आहेत, पदार्थ भिन्न भिन्न आहेत, त्यांचं ज्ञान पदार्थ असताना सुद्धा एक आहे. म्हणून महापुरुषाला त्या पदार्थातील चैतन्याचं आपण त्याला ज्ञान म्हणतोय, ग्रंथकार त्याला संवित म्हणतात, ज्ञानोबराय त्याला चैतन्य म्हणतात. या उपाधी माझी गुप्त उपाधी, पुस्तक घ्या, हे जग घ्या, प्रत्येक वस्तू घ्या, याला वेद्य म्हटलं. इथं समजून घ्यायचं काय, इथं काय म्हटलं त्याला? वेद्य म्हटलंय.
शब्द स्पर्शादी वेद्य म्हटलं, पदार्थ म्हटलं, माऊली त्याला काय म्हणतात? उपाधी म्हणतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य. चैतन्य आपल्या ध्यानात येत नाही. आपण पुस्तक पाहतो पण पुस्तकातलं चैतन्य कळत नाही आपल्याला. आपली दृष्टी कार्याची आहे ना हो. आपली दृष्टी कारणाचीच नाही तर अधिष्ठानाची कुठून असेल? दृष्टीचे 3 प्रकार असतात. एक कार्याची दृष्टी, एक कारणाची दृष्टी आणि एक अधिष्ठानाची दृष्टी. समजतंय ना? उदाहरण दिलं त्याला, समजा एखादा सुतार आहे, सुतार, त्याला आपण घरी बोलवलं, या महाराज. आहेच आपल्याकडं पांचाळ काही, सचिन महाराज नाही ना, कोणीतरी आहे ना का नाहीये? पण असू द्या, जाऊ द्या, नसलं तरी समजा आहे असं करून चला. एखादा सुतार आला समजा आपल्याकडे आणि त्याला म्हटलं आपण बसा पाठावर, तर तो पाठावर बसण्याच्या अगोदर तो काय पाहतो? तो जो पाठ आहे तो कुठल्या काष्टापासून बनलेला आहे ते पाहतो. कारण ती दृष्टी, तो कोण आहे? सुतार. त्याची दृष्टी कशाची आहे? काष्ठाची आहे. आपण म्हणतो पाठ, तो म्हणतो हे काष्ठ कशाचं आहे मला बघू द्या असं म्हणतो. आणि तिथं जर आपण एखाद्या साधूला बोलवलं, ज्ञानोबारायांना बोलवलं, तुकोबारायला बोलवलं, एखाद्या खऱ्या महात्म्याला बोलवलं आपण घरी, तर त्या पाठात त्याला चैतन्य दिसतं. एकाची दृष्टी कार्याची आहे, तो जीव आहे. एकाची दृष्टी कारणाची आहे, त्याला शास्त्रज्ञ म्हणतात. आणि एकाची दृष्टी अधिष्ठानाची आहे, परमात्म्याची आहे, त्याला संत म्हणतात. अशी एकाची एक दृष्टी असते. आपल्याला दृष्टीत फक्त बदल करायचा आहे. आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये फक्त बदल करायचा आहे. आपला चष्मा बदलायचा आहे. आपण जग नाही बदलू शकत. जगाला बदलण्याच्या अगोदर आपली दृष्टी बदला. संत महात्मे सांगतात, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. ही इथली दृष्टी महत्वाची आहे. आणि सृष्टी काय जशी आहे तशीच पूर्वीपासून आहे, नंतरही अशीच राहणार आहे. आपली दृष्टी बदलायची आपल्याला. त्यामुळे इथं जो विचार चाललाय त्या दृष्टीचा विचार चाललाय. त्याला वृत्तीज्ञान म्हणा, त्याला संवित म्हणा, त्याला ज्ञान म्हणा, त्याला चैतन्य म्हणा. महापुरुषाला चैतन्य दिसतं प्रत्येक वस्तूतलं. आपण ती वस्तू पाहतो, पदार्थ पाहतो, एवढा फरक असतो आपल्यामध्ये. तर हे सांगायचंय की प्रत्येक वस्तूमध्ये असलेलं चैतन्य, प्रकाश, त्याचं ज्ञान एक आहे. त्याच्यामध्ये भेद असू शकत नाही. असा आतापर्यंत आपण विषय पाहिला. त्यानंतर बघा, स्वयंप्रकाश म्हटलं होतं याला. थोडासा विषय सांगतो या अनुमानाच्या संबंधाने. पाठीमागे टीकेमध्ये एक अनुमान गेलं होतं आपल्याला. अत्र अयम प्रयोग, या ठिकाणी असा अनुमानाचा प्रयोग आहे, त्याला अनुमान म्हणतात. संवित स्वयंप्रकाशा अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात व्यतिरेके घटवत. इथपर्यंत समजून घ्या. हे झालं पूर्ण अनुमान. पुढे या संबंधी काही शंका उत्तर होणार आहे. तर अनुमान हा एक पारिभाषिक शब्द, न्यायशास्त्रातला शब्द आहे. न्यायशास्त्रामध्ये या अनुमानाला फार मोठं महत्व दिलं गेलंय. अनुमानाचे 2 प्रकार असतात. एक अन्वयी अनुमान, दुसरं व्यतिरेकी अनुमान. ज्या ठिकाणी अन्वयी व्याप्ती होते त्या ठिकाणी अन्वयी अनुमान म्हटलं जातं. ज्या ठिकाणी व्यतिरेकी व्याप्ती होते त्या अनुमानाला व्यतिरेकी अनुमान म्हटलं जातं. अन्वयाचे मुख्य 2 प्रकार, तसे 3 प्रकार आहेत. अन्वय अनुमान, व्यतिरेकी अनुमान आणि अन्वय व्यतिरेकी अनुमान. काही अनुमान दोन्हीकडे चालतात. असे 3 अनुमानाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये इथं व्यतिरेकी अनुमान आपल्याला पाहायचंय. इथं जे वेदांतामध्ये आचार्यांनी अनुमान दिलंय ते व्यतिरेकी अनुमान आहे. व्यतिरेकी अनुमान कुठं होतं, अन्वयी अनुमान कुठं होतं, किंवा त्याचा अर्थ काय करायचा, थोडक्यात सांगतो. कारण हा विस्ताराचा विषय आहे. हा स्वतंत्र एका ग्रंथाच्या अभ्यासाचा, अध्ययनाचा विषय. तर्कसंग्रह म्हणतात. तर्कसंग्रहाचा स्वतंत्र अभ्यास करावा लागेल. त्याच्यावरचं पदकृत्य, न्यायबोधिनी काहीतरी अभ्यासावं लागेल. तेव्हा ह्या अनुमानाचा तुम्हाला विस्ताराने अभ्यास होईल, चिंतन त्याचं कळेल तुम्हाला. असं एका पाठामध्ये हे कळत नसतं. पण तरी सुद्धा आपलं थोडंसं जुजबी इथल्या पुरता, लागू पुरता उतारा म्हणतो आपण, तसं इथल्या इथं आपलं लागावं थोडंसं. वेदांताला जेवढं महत्वाचं आहे तेवढं कळावं यासाठी थोडंसं त्याचा विस्तार करतोय. 5 मिनिटं चालेल. बघा, लक्षात घ्या, अनुमानामध्ये 4-5 गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट, पक्ष. इथे वही नसली तरी घरी गेल्यावर तुम्ही आता हे ऐकून नंतर लिहून घेऊ शकता. अनुमानामध्ये पहिला येतो तो पक्ष. हा एक पारिभाषिक शब्द आहे. त्याचा अर्थ मी सांगतो. पक्ष झालं की नंतर साध्य.
नंतर हेतू, नंतर व्याप्ती आणि मग दृष्टांत. एवढ्या 5 गोष्टी कळाल्या ना अनुमान कळालं. पहिला कोण असतो? बोलत राहा. पक्ष. पक्ष म्हणजे काय? भाजपचा काँग्रेसचा? त्या पक्षाचा आपल्याला विचार करायचा नाही. तो इथंच तरी सध्या विषय चाललेला नाही. त्या पक्षाचं काही घेणं देणं नाही सध्या तरी आपल्याला. इथं पक्ष म्हणजे काय? पक्ष शब्दाचा अर्थ आहे ज्या ठिकाणी साध्य सिद्ध करायचंय. यत्र साध्यम साध्यते किंवा संदिग्ध साध्यवान पक्षः. न्यायशास्त्रामध्ये पक्ष शब्दाची व्याख्या केलेली आहे संदिग्ध साध्यवान, अर्थात संदिग्धम साध्यम यत्र. ज्या ठिकाणी, यत्र म्हणजे ज्या ठिकाणी, या सप्तमीला इथं महत्व द्यायचं. बरोबर ना? ज्या ठिकाणी साध्य सिद्ध करायचंय त्याला काय म्हणायचं? पक्ष. उदाहरण देतो. इथलं उदाहरण नंतर बघू. हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आधी दृष्टांत म्हणून दुसरं अनुमान घेऊ आपण. सोपं अनुमान नेहमी शास्त्रात येणारं. पर्वतो वन्यमान धूमत्वात. बरोबर? पर्वतावर अग्नी आहे, धूर दिसत असतोय आणि मग तो म्हणतो ज्या अर्थी धूर आहे याचा अर्थ अग्नी असला पाहिजे. कारण अग्नी वाचून धूर असतो का कधी? धुरा वाचून अग्नी असतो की नाही? बोलत राहा ना. जरा असं पेटवा आता बुद्ध्या. धुरा वाचून अग्नी राहील का अग्नी वाचून धूर राहील? सांगा बरं. धुरा वाचून अग्नी राहील की नाही? अग्नी वाचून धूर राहील का? कधी असेल का जगामध्ये? म्हणले अग्नी नाही हो पण धूर आहे, असं कधी शक्य आहे का? पण धूरच नाहीये आणि अग्नी आहे असं कधीतरी असणं शक्य आहे का? आहे ना. कुठं? गॅस पेटवला किंवा त्या ठिकाणी एखादा लोखंडाचा गोळा आपण तापवला, सळई म्हणा, एखादा गोल असा गोळा आहे लोखंडाचा तापवलेला आहे, अग्नी आहे की नाही? आयो गोलक. तिथं धूर आहे का? नाही. समजतंय ना? मग याचा अर्थ अग्नी असेल तर धूर असला पाहिजे की नाही? बोलत राहा ना थोडस. अग्नी असेल तर धूर असला पाहिजे, असलाच पाहिजे का? नाही. हा असं. आयो गोलकात अग्नी आहे की नाही? धूर आहे का? अग्नी असेल तर धूर असतोच असं काही आहे का? नाही. पण धूरच असेल तर अग्नी असेल की नाही? असेलच 100%. आता मात्र त्याच्याविषयी काही शंकाच नाही. समजतंय ना? धूर आहे ना, आता तो अग्नी वाचून जन्माला येऊ शकत नाही. कोण? धूर. समजतंय ना? मग जिथं धूर आहे तिथं अग्नी असणारच की नाही? याला म्हणायचं व्याप्ती. समजलं तुम्हाला? व्याप्ती अशी केली पाहिजे की जिथं जे आहे तिथं ते असलंच पाहिजे. यत्र यत्र धूमः, जिथं जिथं धूर आहे ना जगामध्ये तिथं तिथं अग्नी असतोच. कारण अग्नीच पेटवला नाही तर धूर कसा येईल? बरोबर ना? हा, अग्नी आहे एखाद्या शेगडीमध्ये किंवा आयोगोलकात तर धूर असेल नसेल ते चालेल, तिथं संशय. पण धूर जर दिसला तर अग्नी दिसो नका दिसो, अग्नी मानावा लागेल. समजतंय ना? मग पर्वतावर अग्नी दिसलाय का धूर दिसलाय? धूर दिसला. बरोबर? मग ज्या अर्थी धूर आहे याचा अर्थ तिथं काय असणार? अग्नी असणार. असं अनुमान केलंय का? समजतंय ना? मग आता या अनुमानामध्ये पक्ष कोण आहे? पर्वत. पक्ष कोण आहे? पर्वत. का बरं? पर्वतावर अग्नी सिद्ध करायचा आहे. जिथं साध्य सिद्ध, साध्य कोण आहे? अग्नी. बरोबर ना? जे सिद्ध करायचंय त्याला म्हणायचं साध्य. काय सिद्ध करायचंय? अग्नी सिद्ध करायचं आहे. मग अग्नीला काय म्हणायचं? साध्य. बरं, तो साध्य रूपी अग्नी कुठं सिद्ध करायचा आहे? पर्वतावर. कुठंच उत्तर आलं की त्याला पक्ष म्हणायचं. बरोबर ना? कुठं अग्नी सिद्ध करायचा आहे? पर्वतावर. पर्वत पक्ष. काय सिद्ध करायचंय? उत्तर आलं की जे उत्तर येईल त्याला साध्य म्हणा. बरोबर ना? पर्वतावर काय सिद्ध करायचंय? अग्नी सिद्ध करायचंय. अग्नी आहे साध्य. बरोबर ना? मग पक्ष कोण? पर्वत. साध्य काय? अग्नी. पर्वतो वन्यमान. एवढं तर कळालं. म्हणजे कशावरून बरं पर्वत आहे आणि पर्वतावर तुम्ही अग्नी आहे म्हणता, तुमचं साध्य सिद्ध करायला लागले पर्वतावर, पक्ष साध्य कळालं. पण कशामुळे अग्नी आहे?
कशामुळे, का, कोणत्या कारणाने असे प्रश्न आले की त्याचं जे उत्तर येईल त्याला म्हणायचं हेतू. कशावरून आग्नेय, कोणत्या कारणाने आग्नेय पर्वत दिसत तर नाहीये, कशावर नाही म्हणता, मग उत्तर काय दिलं, धूर दिसतोय म्हणून. मग तो धूर काय आहे, हेतू. समजतंय ना, तो धूर, तो धूम, तो झाला हेतू. धूमत्वात् पंचम्यंत करायचं त्याला, बरोबर ना. धूमत्वात् पंचम्यंतम तृतीयांतम वा हेतु असं म्हटलं जातं. बर, पर्वतो वन्यमान धूमात किंवा धूमत्वात् इथपर्यंत आलो आपण. आता व्याप्ती कळाली पाहिजे. व्याप्ती म्हणजे काय, थोडक्यात समजून घ्या. जिथं जिथं साध्य असतं, हेतू असतो, तिथं तिथं साध्य असणं याला म्हणायचं व्याप्ती, बरोबर ना. याला काय म्हणायचं, व्याप्ती. हेतू कोण आहे, धूम. यत्र यत्र म्हटलं की धूम घ्यायचा, मग हेतू घ्यायचा. यत्र यत्र धूमः, तत्र तत्र म्हटलं की साध्य घ्यायचं. तत्र तत्र वन्नी, बरोबर. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी, यालाच व्याप्ती म्हणतात. साहचर्य नियमो व्याप्ती. व्याप्तीचं लक्षण केलंय साहचर्य, सहचरतेचा भाव, म्हणजे एकत्र रहणे का भाव, त्याला काय म्हणायचं, व्याप्ती. म्हणजे धूम असेल तर त्या ठिकाणी अगोदरच पाहिलंय आपण, धूर असेल तर अग्नी असेल की नसेल, का असेलच, असेलच, बरोबर ना. धूम असेल तर अग्नी असेलच की नाही, बरोबर ना. याला आपण संस्कृत मधून अन्वयी व्याप्तीकडे असं घेतो, धूम सत्वे वन्नी सत्वम. धूम असेल तर अग्नी असणारच, आणि वन्नी सत्वे धूम सत्वम अस्ति वा नवा. म्हणजे वन्नी असेल तर अग्नी असेलच का नाही, आपलं धूम असेलच की नाही. वन्नी असेल तर धूम असेलच असं सांगे अग्निस्तव धूम आहे. सांगे अग्निस्तव धूम होय. सांगे अग्निस्तव धूम होय. धूम होय. ते धूमी काय अग्नी आहे. ते धूमी काय अग्नी होय. तैसा विकारू हा मी नव्हे जरी विकार. तैसा विकारू हा मी नव्हे जरी विकारला दिसे. विकृत दिसतोय पण तसा मी विकारलेला नाही. धुमाशिवाय अग्नी आहे का, धूम आहे आणि मग अग्नी आहे की नाही, आहेच असं म्हणायचं, चकराने बोलायचं. सर्व वाक्यम सावधारण. परवा सांगितलं ना, मोठ्यांची वाक्य सावधारण असतात, म्हणजे निश्चयात्मक असतात ती, बरोबर. वन्नी असेल तर धूम असेल का नसेल, असेल नसेल, बरोबर ना. मग आता व्याप्ती करायची, व्याप्ती अशी करायची की जे असेल तर जे असलंच पाहिजे. म्हणजे व्याप्ती कशी करावी लागेल, धूम असेल तर वन्नी असेलच, वन्नी असेल तर धूम असेलच, अशी व्याप्ती करता येईल का, करता येत नाही, बरोबर ना. मग यत्र यत्र म्हटलं की धूमः, तत्र तत्र वन्नी. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी असणार, याला म्हणायचं व्याप्ती, अन्वय व्याप्ती, बरोबर ना. अन्वय व्याप्तीचा आकार असतो यत्र यत्र हेतुः तत्र तत्र साध्यम. जिथं जिथं हेतू आहे तिथं तिथं साध्य असणार. उदाहरण, जिथं जिथं हेतू म्हणजे धूम, तिथं तिथं साध्य म्हणजे वन्नी असणार, त्याला काय म्हणायचं मग व्याप्ती, अन्वयी व्याप्ती. उदाहरण सांगा म्हटलं की सांगावं लागतं. यथा महानस, स्वयंपाक घरामध्ये आम्ही बघितलंय काय, तिथं धूर दिसतो वरती, घराच्या पूर्वीचे घर कुडाचे वगैरे साधे, आणि मग मध्ये स्वयंपाक चाललाय की नाही हे बाहेरूनच कळायचं, बरोबर ना. धूर यायचा वरती आणि मग धूर दिसला की याचा अर्थ स्वयंपाक सुरू आहे, बरोबर ना. स्वयंपाक घरात धूम आहे की नाही, मग धूम आहे त्यामुळं अग्नी सुद्धा असतो. तसं पर्वतावर धूम आहे की नाही, त्यामुळं अग्नी दिसत नसला तरी असणार, असं अनुमान पूर्ण केलं. पक्ष कोण, बोला आता. पक्ष पर्वत, साध्य अग्नी, बरोबर. हेतू धूम, व्याप्ती यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी, बरोबर ना. आणि उदाहरण महानसम, स्वयंपाकघर. झाले का नाही 5 गोष्टी. या 5 गोष्टी कळाल्या की अनुमान कळतं. तसं आता इथं सांगा बरं,
संवित स्वयंप्रकाशा अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात् व्यतिरेके घटवत. सांगा बरं आता इथं अर्थ असा आहे याचा की संवित म्हणजे ज्ञान, बरोबर ना, स्वयंप्रकाश आहे, अवेद्य असून अपरोक्ष असल्यामुळे व्यतिरेकामध्ये उदाहरण दिलंय घटाप्रमाणे. इथं पक्ष कोण आहे मग? संवित. पक्ष कोण आहे? संवित. साध्य काय आहे? स्वयंप्रकाश, बरोबर ना. काय सिद्ध करायचंय? स्वयंप्रकाशत्व सिद्ध करायचंय. कोणत्या कोणाच्या ठिकाणी? संवितच्या ठिकाणी, बरोबर ना. जसं पर्वताचे ठिकाणी अग्नी सिद्ध करायचा होता, बरोबर, तसं इथं संवितच्या ठिकाणी काय सिद्ध करायचंय? स्वयंप्रकाशत्व. मग स्वयंप्रकाशत्व काय झालं? साध्य, बरोबर. संवित काय झाले? पक्ष, बरोबर. म्हणजे हेतू सांगा. हेतू म्हणजे कारण. संवित स्वयंप्रकाश आहे, कशावरून? कोणत्या कारणाने? अवेद्य असून अपरोक्ष असल्यामुळे, असा दिला हेतू, बरोबर ना. आणि उदाहरण सांगा. का अन्वयी उदाहरण सांगताय ना, कारण स्वयंप्रकाश संवित आहे का? संवितच आहे, संवितच आहे, दुसरं कोणी स्वयंप्रकाश नाही. वेदांतामध्ये स्वयंप्रकाश एकच तत्व आहे, त्याला संवित म्हणतात, ज्ञान म्हणतात, चैतन्य म्हणतात, परमात्मा म्हणतात, मी म्हणतात, बरोबर ना. मीच स्वयंप्रकाश आहे, दुसरं कोणी स्वयंप्रकाश नाहीच आहे ना. उदाहरण दुसरं देताच येत नाही. व्यतिरेकी उदाहरण दिलंय घटाप्रमाणे, बरोबर. मग आता इथं व्यतिरेकी व्याप्ती करावी लागते, लक्षात घ्या. व्यतिरेक व्याप्तीमध्ये काय असतं? थोडं उलट, अभाव घ्यावा लागतो. व्यतिरेक म्हणजे अभाव. मग तिथं काय केलं तर आपण यत्र यत्र हेतू तत्र तत्र साध्य, बरोबर ना. आता इथं उलट घ्यायचं. यत्र यत्र साध्याभाव तत्र तत्र हेतुव भाव. जिथं जिथं साध्याचा अभाव आहे तिथं तिथं हेतूचा पण अभाव असतो. मग उदाहरण सापडतं घटवत, बरोबर ना. मग इथं लावून घ्या आता. यत्र यत्र साध्याभाव. साध्य काय? अनुमानात स्वयंप्रकाशत्व, बरोबर ना. जिथं जिथं साध्याचा अभाव आहे असं घ्या आता, बरोबर. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्वयंप्रकाशत्वाचा अभाव आहे, म्हणजे जे जे स्वयंप्रकाश नाही असा अर्थ, बरोबर. तत्र तत्र हेतू अभाव, हेतूचा अभाव. हेतू काय? अवेद्यत्वे सती अपरोक्षत्व. जिथं जिथं स्वयंप्रकाशत्वाचा अभाव आहे तिथं तिथं अवेद्यत्व असून अपरोक्षत्वाचाही अभाव आहे, बरोबर ना. मग उदाहरण सापडतं घट. मग सापडलं, कारण घटामध्ये स्वयंप्रकाशत्व आहे का? नाही. घट जड आहे. घटाला माहित आहे का मी घट आहे म्हणून? नाही. त्याला स्वतःला कळत नाही मी घट आहे म्हणून. कुणाला? घटाला कळत असतं का मी घट आहे असं? स्वतः घटाला कळतं का? ज्याला कळत नाही मी कोण आहे त्याला काय म्हणतात मग? ज्याला अजून हेच माहिती नाही की मी कोण आहे त्याला काय म्हणू आपण? घट, बरोबर ना. कारण घटाला माहित आहे का मी कोण आहे म्हणून. म्हणजे ज्याला मी कोण आहे हे माहित नाही त्याला काय म्हणतात? घट. याचा अर्थ काय? घट म्हणजे आपण उपलक्षण घ्या, दगड म्हणा जास्तीत जास्त त्याला. तुका म्हणे ऐशे बुद्धीचे जे जड. जगाचं ज्ञान करून घेतो आपण, पण मी कोण आहे हेच माहिती नाही. स्वतःचीच ओळख नाही, जगाची ओळख करून घेतो घटापेक्षा. कारण घट जड असून तसा आहे, जड असल्यामुळं, मातीचा असल्यामुळं. आपण मनुष्य असून, आपल्याकडे बुद्धी असून, विचार प्रवणता देवानं दिली, सगळं इंद्रिय, हात पाय कान अभ्यासाची सगळी सामग्री उपलब्ध असूनही जर आपण मी कोण आहे हे ओळखत नसू तर आपण दगडापेक्षा सुद्धा जड, बरोबर ना. तुका म्हणे ऐशे बुद्धीचे जे जड तयाहुनी दगड बरे. का दगड बरे? कारण शेवटी दगडच आहेत ना ते. त्या योनीत गेले, त्यांना त्या दगडाला काय बुद्धी आहे, काय इंद्रिय, हात पाय काय, त्याला काय? पण आपण मनुष्य असूनही जर स्वतःचं ज्ञान करून घेत नसू तर आपल्यापेक्षा दगड बरेच आहेत ना मग, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून पहिल्यांदा आपण ज्ञान करून घेतलं पाहिजे मी कोण आहे. होयम आय म्हणजे मी कोण आहे हे आधी पहिल्यांदा, नंतर मग जगाचं बघू काय ते. समजलं ना? असं त्याचा अर्थ आहे.
मग बघा, संवेद पक्ष आहे, स्वयंप्रकाश आहे. अवेद्य असून अपरोक्ष असल्यामुळे घटाप्रमाणे घटाला कळत नाही, घट स्वयंप्रकाश नाही, त्यामुळं घट अवेद्य असून अपरोक्ष नाही, वेद्य असून अपरोक्ष आहे. घट कसा होतो? वेद्य होतो. अयम घटा, हा घटाचं ज्ञान झालं की नाही, ज्ञान झालं की त्याला वेद्य म्हणतात. ज्ञेय म्हणा, वेद्य ज्ञेय, बरोबर. आणि मग घटाचा अपरोक्ष झालं. पण संवेद नावाचं तत्व असं आहे, ज्ञान नावाचं तत्व असं आहे, चैतन्य असं आहे, परमात्मा असा आहे की तो ज्ञानाचा विषय तर होत नाही पण अपरोक्ष आहे. सर्वांचा आत्माच आहे, सर्वांचं स्वरूपच आहे. काय? चैतन्य. हे सर्वांचं स्वरूप आहे, आपलं मूळ स्वरूप आहे. काय? चैतन्य. पण ज्ञानाचा विषय होत कुठल्याच प्रमाणाचा, कोण्याही प्रमाणा ओ ने भीमा, ज्ञानोबा म्हणतात, कुठल्याच प्रमाणाचा आत्मा विषय होत नाही. म्हणजे अवेद्य, अप्रमेय, अविज्ञेय, अविषय, विषय होत आणि अपरोक्ष आहे, त्याला म्हणायचं स्वयंप्रकाश. मग जी जी वस्तू ज्ञानाचा विषय होत नाही म्हणजे अवेद्य आहे, अविज्ञेय आहे आणि अपरोक्ष रूप आहे, त्या त्या वस्तूला स्वयंप्रकाश म्हणतात. कोण आहे असं? कोणीच नाही, संवेदच आहे, म्हणजे आत्मा आहे, बरोबर ना. संवेद आहे. घट आहे का तसा? नाही, बरोबर ना. मग घटाला स्वयंप्रकाश म्हणता येत नाही, कारण घट अवेद्य आहे का? वेद्य आहे. अपरोक्ष आहे का? अपरोक्ष आहे. पण वेद्य का अवेद्य? वेद्य. आम्हाला अपरोक्ष पाहिजे पण वेद्य का अवेद्य? अवेद्य असून अपरोक्ष पाहिजे. मग त्याला काय म्हणतात? स्वयंप्रकाश. मग घट स्वयंप्रकाश आहे की नाही? का नाही? उत्तर काय देता येईल? अपरोक्ष नाही का तो? अपरोक्ष आहे. पण कसा नाही? अवेद्य नाही. म्हणजे कसा आहे? वेद्य आहे. वेद्यत्वे सती अपरोक्षत्वम घटे अतः जडः न तो स्वयंप्रकाशः घटः. का बरं? वेद्य असून अपरोक्ष आहे. आम्हाला वेद्य असून अपरोक्ष नाही पाहिजे, अवेद्य असून अपरोक्ष पाहिजे. त्याला आम्ही स्वयंप्रकाश म्हणतो. असा फक्त एकच आहे, त्याला आत्मा म्हणतात, त्याला संवेद म्हणतात. समजलं? आता बघा, थोडं लक्ष द्या. आता हेतू काय आपला? अवेद्य असून अपरोक्ष असणं हा काय? अनुमानातील हेतू साध्य सिद्ध करण्यासाठी दिलेला. या हेतूमध्ये दोन भाग आहेत. समजतंय का? दोन भाग आहेत विशेषण. कारण मध्ये सती आले की नाही? सती, हा, ते मध्ये सती आल्यामुळे दोन भाग पडले. अगोदरचा एक भाग, पुढचा एक भाग, बरोबर. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात असं आलंय ना. मग सतीच्या अगोदर कोण आहे? अवेद्य. आणि पुढे कोण आहे? अपरोक्षत्व. म्हणजे हेतूमध्ये दोन प्रकार आले. अवेद्य पाहिजे आणि अपरोक्ष पण पाहिजे. त्याला आम्ही काय म्हणतो? स्वयंप्रकाश. म्हणजे हेतूमध्ये दोन अंश आले की नाही? कोणते कोणते बोलत राहा. अवेद्यत्व हा एक अंश आहे. कोणता अंश आहे? अवेद्यत्व हा एक अंश आहे, बरोबर. आणि दुसरा अंश आहे अपरोक्षत्व, बरोबर. असा दोन्ही मिळून एक हेतू आहे. अवेद्यही पाहिजे, अपरोक्षही पाहिजे आणि मग आम्ही त्याला म्हणतो स्वयंप्रकाश. म्हणजे हेतूमध्ये दोन भाग आहेत की नाही? तर पहिल्या भागाला म्हणायचं विशेषण आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं विशेष्य. आणि दोन्ही मिळून विशिष्ट. जसं काळा घोडा, काळा विशेषण, घोडा विशेष्य, काळा घोडा विशिष्ट, बरोबर ना. तसं अवेद्यत्व विशेषण, अपरोक्षत्व विशेष्य आणि अवेद्यत्वे सती अपरोक्षत्व विशिष्ट हा हेतू. समजलं एवढं? बरोबर ना. विशेषण भाग कोणता आहे सांगा बरं? अवेद्यत्व, बरोबर. विशेष्य भाग कोणता आहे? अपरोक्षत्व, बरोबर ना. तर पूर्व पक्षी एक शंका कर, आपल्याला विशेषण आणि विशेष्य दोन्ही पाहिजे का? एक नसलं तर चालतंय? स्वयंप्रकाशत्व हे साध्य सिद्ध करण्यासाठी हेतूमध्ये दोन्ही भाग पाहिजेत आपल्याला आवश्यक. का एखादं असिद्ध झालं तरी चालेल का? दोन्ही सिद्ध पाहिजे. दोन्ही सिद्ध पाहिजे. म्हणजे अवेद्यत्वही पाहिजे, अपरोक्षत्वही पाहिजे, तरच स्वयंप्रकाशत्व संवेदच्या ठिकाणी सिद्ध होईल, बरोबर.
दोन्ही अंशांची गरज आहे. विशेषण विशेष्य दोन्हीची आवश्यकता आहे. एकही जर कोणी पूर्व पक्षाने असिद्ध केलं, त्याच्यातलं खंडित केलं, तर आमचा हेतूच कोलमडून पडेल. आणि हेतू कोलमडला की अनुमानच कोसळलं, अनुमानाची पूर्ण इमारत कोसळून जाईल. समजतंय का? मग आता दोन अंश आहेत अनुमानात, एवढं कळालं. पहिला अंश कोणता आहे? विशेषण अंश. दुसरा अंश कोणता आहे? विशेष्य अंश. विशेषण अंश कोणता आहे? अवेद्यत्व. विशेष अंश कोणता आहे? अपरोक्षत्व. बरोबर, दोन्ही अंशांची गरज आहे आपल्याला. पूर्व पक्षी म्हणतो, काय म्हणतो की या हेतूमधील जो विशेषण अंश आहे किंवा भाग आहे तो असिद्ध आहे, त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न करतोय. विशेषण काय आहे? तिथं लक्ष द्या. आता सध्या विशेषाकडे जाऊ नका. आता विशेषण भाग कोणता आहे? अवेद्यत्व. बरोबर ना? जी वस्तू अवेद्य आहे आणि अपरोक्ष, सध्याच्याला अपरोक्ष काढून टाका. बरोबर ना? कारण पूर्व पक्षी फोकस टाकतोय कुठं? अवेद्यत्व याच्यावर. समजतंय का? दिसतंय का? हे अवेद्यत्व, हे अपरोक्षत्व. बरोबर, या अवेद्यत्वावर शंका घेतली. हे दोन्ही मिळून एक हेतू आहे. बरोबर, अवेद्यत्व, अपरोक्षत्व, आणि सिद्ध करायचंय स्वयंप्रकाशत्व. बरोबर, याच्या दोन्ही पैकी पूर्व पक्षी म्हणतोय अवेद्यत्व हा जो विशेषण रूप अंश आहे हेतूतील, तो असिद्ध आहे. तो काय आहे? कारण तुम्ही काय म्हणता? अवेद्य जे आहे त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. ज्ञानाचा जे विषय होत नाही. अवेद्य म्हणजे काय? ज्ञानाचा विषय न होणे. म्हणजे ज्ञानाचाच विषय होत नाही, त्याला स्वयंप्रकाश कसं म्हणतात? कालच मी पाहिलंय, वंध्या पुत्र ज्ञानाचा विषय होतो का? मग त्याला स्वयंप्रकाश म्हणता येईल का? कुणाला? वंध्या पुत्राला स्वयंप्रकाश म्हणता येईल का? संवित स्वयंप्रकाश आहे की नाही? कशामुळं? अवेद्य. सध्या एवढाच अंश घ्या, अवेद्य आहे की नाही? कोण? संवित अवेद्य आहे की नाही? ज्ञानाचा विषय होते का? नाही होत, असं तुम्हीच म्हणता. पूर्व पक्षी बोलतोय बरं आहे. तुम्ही काय म्हणता की संवित ज्ञानाचा विषय होत नाही, म्हणजे ते अवेद्य आहे असं म्हणता. मग वंद्यापुत्र पण अवेद्यच आहे ना? समजायले का? मग संवितला स्वयंप्रकाश म्हणता, त्यानं काय अत्याचार केलाय विचारण, त्याच्यावर विनाकारण तुम्ही त्यालाही स्वयंप्रकाश म्हणा. आणि जर त्याला स्वयंप्रकाश म्हणायचं नसेल तर हिलाही म्हणू नका. हिला म्हणजे कोणाला? ह्या संवितला. समजतंय ना? कारण तोही काय आहे? ज्ञानाचा विषय नाही, म्हणजे अवेद्य आहे. कोण? वंद्यापुत्र. संवित पण अवेद्यच आहे. दोन्ही अवेद्यच आहेत. एकाला स्वयंप्रकाश म्हणतात आणि एकाला स्वयंप्रकाश नाही म्हणत. असा तुमच्यामध्ये अन्याय का? कोण बोलतोय हे? बघा शंका. नच अयम विशेषणा सिद्धो हेतुः. हा न आहे ना, तो शेवटी घ्यायचा. अयम हेतुः विशेषणा सिद्धो भवते, असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. आणि मग उत्तर दिलंय न. बरोबर ना? उत्तर काय दिलंय मग त्याला? तुझे हे म्हणणे बरोबर नाही. तसं ते ह्याच्यात येतं ना विचारसागरामध्ये. अगोदर शिष्य शंका करतो, गुरुजी मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय. आणि मग गुरुजी म्हणतात तुझे हे म्हणणे बरोबर नाही. तसं इथं पंचदशीमध्ये येतं ना, इथे ना. असं म्हणशील तर तुझे हे म्हणणे बरोबर नाही, असंच त्याचा अर्थ आहे. समजलं ना? तर पूर्व पक्षी काय म्हटलंय? हेतूतील विशेषण असिद्ध आहे. विशेषण म्हणजे अवेद्यत्व. हे काय आहे? संवितच्या ठिकाणी बसत नाही, असिद्ध आहे. संवितला तुम्ही अवेद्य आहे असं म्हणू नका. कसं काय तुम्ही अवेद्य म्हणता? वंद्यपुत्र पण अवेद्यच आहे. मग वंद्यपुत्राला तुम्ही स्वयंप्रकाश म्हणणार का? या सगळ्या कारणास्तव हे डोक्यात आहे सगळं पूर्व पक्षाच्या. आणि मग तो म्हणतोय की या संवितला तुम्ही अवेद्य म्हणू नका. कोण म्हणतो? शंका कळाली? अवेद्यत्व हा हेतू म्हणजे हेतूतील विशेषण रूप भाग असिद्ध आहे, योग्य नाही, असं कोण म्हणतोय? पूर्व पक्षी. आणि त्याला उत्तर काय दिलंय? पहिल्या शब्दामध्ये न. तुझे हे म्हणणे बरोबर, त्याचं खंडनही केलं.
बरोबर ना? मग का नाही? तो म्हणतो का माझं म्हणणं बरोबर नाही सांगा. तर मग उत्तर आणखी पुढे दिलंय. संविदः स्वसंवेद्यत्वे कर्मकर्तृत्व विरोधात परवेद्यत्वे अनवस्थानात अतः स्वप्रकाशत्वेन भासमानायाः संविदः सर्वावभासकत्व संभवात न जगदान्ध्य प्रसंगः इति भावः. आता बघा, आता खाली बघूच नका, खाली अंधार आहे सर्व. अगोदर प्रकाशात या आणि मग हा प्रकाश घेऊन अंधारात जा, मग पुन्हा खाली बघा, मग दिसेल सगळं. तर बघा उत्तर काय दिलंय की तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर संवितला वेद्य म्हणावं, कारण तो काय म्हणतो अवेद्य म्हणू नका, बरोबर ना? बरं ठीक आहे बुवा, त्याला म्हटलं मग ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणतो वेद्य म्हणा, मग संवितला वेद्य म्हणा. मग पूर्व पक्षाला समजून सांगतायत वेद्य म्हणजे ज्ञानाचा विषय, बरोबर ना? ज्ञानाचा विषय म्हणा. मग कोणाच्या ज्ञानाचा विषय तू सांग बरं समजून आम्हाला जरा. स्वतःच्या ज्ञानाचा विषय होते संवेद का दुसऱ्याच्या ज्ञानाचा विषय होते ते सांग ना, बरोबर ना? त्या वेद्यत्वाचे दोन प्रकार, स्वसंवेद्य आणि परवेद्य, बरोबर ना? दुसऱ्याकडून एकतर एखादी वस्तू जाणल्या जाते किंवा स्वतःकडून जाणल्या जाते, बरोबर? मग संवित वेद्य जर मानायचे असेल, स्वतःकडूनच ती वेद्य आहे, म्हणजे स्वतः स्वतःला जाणते असं तुला म्हणायचंय का दुसरं कोणी तुला त्या संवितला जाणतं असं म्हणायचंय? तर तो अगोदर काय म्हणेल पूर्व पक्ष, ते संवित स्वतः स्वतःला जाणते असं म्हणायला काय अडचण आहे? असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. काय म्हणतो? स्वसंवेद्य म्हणजे स्वतः ती संवित स्वतःला सम्यक वेद्य म्हणजे जाणते, जाणण्याचा विषय होते आणि मग ती वेद्य होईल. अवेद्य कशाला म्हणतात असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. मग त्याला उत्तर दिलंय संविदः स्वसंवेद्यत्वे, संवित जर स्वतः स्वतःला जाणते असं मानलं तर कर्म कर्तृत्व विरोधा, कर्मकर्तृ नावाचा विरोध आहे. कर्मकर्तृ विरोध म्हणजे काय? एकच कर्म आणि एकच कर्ता, बरोबर ना? वास्तविक कर्ता आणि कर्म वेगवेगळा असतो की नाही? कर्ता वेगळा, तुझी क्रिया करतो ते कर्म, जे कर्म आहे तोच कर्ता असतो, कर्ता असतो तेच कर्म असतं, असं कधी होतं का? त्याला स्वस्कंधारोहण असं पण म्हटलंय दोष. स्वस्कंधारोहण म्हणजे काय? आपणच आपल्या खांद्यावर बसून पाठाला येणे. दुसऱ्याच्या खांद्यावर बसून आला तर ठीक आहे, सायकलवर आला, मोटरसायकलवर आला, मोठी गाडी घेऊन आला, चांगली गोष्ट आहे. एक जण म्हटला मी खांद्यावर बसून आलो. त्याला विचार कुणाच्या खांद्यावर बसून आला तो म्हटला दुसऱ्याच्या नाही, स्वतःच्याच. असं कधी शक्य आहे का? आपणच आपल्या खांद्यावर बसून येणं म्हणजे काय? चालणं हे कर्म होईल आणि पुन्हा स्वतःच चालणं, कर्ता पण तोच, कर्म पण तोच, असं कधी चालेल का? राम गावाला गेला, व्याकरणात आपण पाहिलंय भांडारकरात, त्याच्या अगोदर मराठी व्याकरणात पाहिलंय, बरोबर ना? राम गावाला गेला, राम कर्ता, गावाला कर्म, गेला क्रियापद, बरोबर ना? कर्ता कोण? राम. कर्म काय? गाव. राम आणि गाव दोघं एकच असतात का? कर्ता आणि कर्म दोन्ही एक असतं का? नाही. असं कधीच होऊ शकत नाही. जो कर्ता तोच कर्म, जे कर्म आहे त्यालाच कर्ता म्हणतात, असं कधीच होऊ शकत नाही जगामध्ये, बरोबर ना? आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे व्हायला लागेल, बरोबर ना? कधी जर संवितनं स्वतःला जाणलं, असं कोणी जाणलं? संवितनं जाणलं म्हणजे संवित कर्त्री झाली, कर्ता झाली, समजलं ना? कोणाला जाणलं? स्वतःला. मग स्वतःच कर्म पण झालं, मग स्वतःच कर्ता आणि स्वतःच कर्म व्हायला लागले की नाही? संवितनं स्वतःला जाणलं म्हटलं तर अहो मी जाणलं, पुस्तकाला जाणलं, असं बरोबर आहे. मी जाणलं कर्ता, ज्ञानाचा कर्ता मी, ज्ञाता म्हणा कर्ता म्हणा. मी जाणलं कर्ता, पुस्तकाला जाणलं कर्म, हे बरोबर आहे. पण मी जाणलं कर्ता आणि मलाच जाणलं कर्म, म्हणजे मीच कर्ता आणि मीच कर्म, असं कधी शक्य आहे का? नाही, असं कधीही शक्य होत नसतं. काल उदाहरण दिलंय, डोळा जगाला पाहतो, डोळा स्वतःला पाहू शकत नाही. वेदांताचा हा अकाट्य सिद्धांत आहे, स्वला विषय होत नाही.
बरोबर ना? स्वतःला कधीही जाणू शकत नाही. म्हणून तर स्वतःचं ज्ञान करून घेण्यासाठी गुरुकडे यावं लागतं. स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचंय, गुरुकडे यावं लागतं. स्वतःला कळत नसतं. समजतंय ना? असा त्याचा अर्थ आहे. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर असं मांडलं काय की संवित स्वतःला जाणते म्हणून ती वेद्य होते, मग तर मग कर्म कर्तृ नावाचा विरोध आला. जाणलं कोणी? संवितने. कुणाला जाणलं? संवितला. म्हणजे करता येतीच, कर्म येतीच. आणि असं कधी होऊ शकत नसतं. म्हणजे संवित स्वतःला जाणू शकत नाही. मग पूर्व पक्षी म्हटलं बरं ठीक आहे, आम्हाला काय फक्त वेद्यच करायचंय संवितला. मग स्वतःकडून जर ती वेद्य होऊ शकत नसेल तर तिला दुसरं कोणी जाणतं असं म्हणूया आपण. परवेद्यत्वे दुसरी एखादी संवित या संवितला जाणते असं माना. मग उत्तर दिलंय परवेद्यत्वे अनवस्थानात. अनवस्था नावाचा दोष आहे. म्हणजे हे सर्व ते जे दोषांची मालिका आहे ना विचारसागरात सांगितलेली, ते सगळी आहे. कशी बघा, मजा आहे. पाठामध्ये मजा घ्यायची, आनंद घ्यायचा. हे विषय संपला पाहिजे हे अपेक्षा नाही करायची. आपण संपून जाताना विषय नाही संपणार. समजणं महत्वाचं आहे, विषय संपवणं महत्वाचं नाही. लक्षात घ्या. कसं बघा, पूर्व पक्षी काय म्हणतोय? एका संवितला दुसऱ्या संवितनं जाणलं. पहिली गोष्ट तर आम्ही दुसरी संवित मानतच नाही. संवित एकच आहे. तेच आम्ही सांगत आलोय पहिल्या श्लोकापासून. संवित कशी आहे? एक आहे. संवित मध्ये भेद करता येत नाही. संविदेशा स्वयंप्रभा. बरोबर ना? संवित कशी आहे? एक आहे. एक श्लोक केला ना मागे. नोदेते नास्त मित्येका इति एका. एका म्हणजे एक. संवित एक आहे. दोन संवित नाहीतच. पण ठीक आहे बाबा, त्याला काय म्हणतात? तुष्यतु दुर्जन्य. तेवढ्या पुरतं दुर्जन पुढचा जो प्रश्न करता आहे तो संतुष्ट व्हावा. जास्त नाराज होऊ नये आपल्यावर, लगेच उठून जाऊ नये. हे असेच आहेत, ऐकूनच घेत नाही, हे मायावादी, बोलूच देत नाही, ह्याच्या नादीत लागून उपयोग नाही, चला आपलं असं उठून जाऊ नये लगेच. बरं ठीक आहे, बस. मग त्याला असं म्हणून तेवढ्या पुरतं थोडंसं त्याचं मान्य करायचं आणि त्याला संतुष्ट करायचं. याला म्हणायचं तुष्यतु दुर्जन्य. समजतंय ना? नाही तर जा, नाही तुझं ऐकत म्हणलं झालं, वादच संपला. वाद तर करायचा आहे, त्याला समजून द्यायचं आहे, त्याचं खंडन पण करायचं आहे. आणि त्यासाठी मग ये बाळा, बस. ठीक आहे बाबा, तुला काय वाटतंय? दुसऱ्या संवितनं जाणलं. खरं तर आम्ही दुसरी संवित मानतच नाही, पण ठीक आहे, तुझ्या संतुष्टीसाठी आम्ही मान्य करतो की दुसरी एक संवित आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. मग कारण त्याचं आणखी खंडनच करायचंय पुढे सगळं, म्हणून तेवढ्या पुरतं मानलं. मग ठीक आहे, दोन संवित मानल्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे. मग ही संवित ह्या संवितला जाणते. थोडक्यामध्ये समजा ह्या दोन संवित आहेत. एक संवित, दोन संवित. बरोबर ना? या पहिल्या संवितला दुसऱ्या संवितनं जाणलं. बरोबर ना? दुसऱ्या संवितनं पहिल्या संवितला जाणलं. असं म्हणायला काय अडचण आहे? असं कोण म्हणतोय? पूर्व पक्षी. समजतंय ना? मग त्याला पुन्हा प्रतिप्रश्न आपण करायचा. ठीक आहे, दुसऱ्या संवितनं पहिल्या संवितला जाणलं, मग दुसऱ्या संवितला कोणी जाणलं? समजतंय ना? पहिली गोष्ट तर या पहिल्या एका संवितनं आपणच आपल्याला जाणलं असं म्हणता आलं नाही, कारण कर्मकर्तृत्व नावाचा दोष विरोध आला. बरोबर? मग या पहिल्या संवितला दुसऱ्या संवितनं जाणलं असं म्हणावं पूर्व पक्षी म्हणतोय. तर मग त्याला म्हणायचं या दुसऱ्या संवितनं पहिल्या संवितला जाणलं, ठीक आहे, पण मग या दुसऱ्या संवितला कोणी जाणलं? तो जर म्हणेल पहिल्या संवितनं जाणलं. बरोबर ना? काय म्हणेल तो पहिल्यांदा? की दुसऱ्या संवितनं पहिल्या संवितला जाणलं आणि पहिल्या संवितनं दुसऱ्या संवितनं, दोघींना एकमेकांना मदत केली. एकीनं तंबाखू आणली, एकीनं चुना आणला, झाली पार्टी सुरू. एकमेकीला मदत केली, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंथ असं मानायला. असं कोण म्हणायला? पूर्व पक्षी. मग त्याला म्हणायचं बाबा इथं असं चालत. याला अन्योन्य आश्रय म्हणतात. याला काय म्हटलं जातं? अन्योन्य आश्रय. एक जण परसाकडे गेला
आणि डबा विसरून आला. डबा तिथंच राहिला, घरी आला. मग दुसऱ्याला जायचं होत, डबा कुठं आहे, डबा कुठं आहे, शोधायला लागले. तो म्हणला अरे 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 डबा विसरला. कुठं विसरला? जिथं गेलतो ना तिथं विसरला. कुठं गेलतास? जिथं डबा विसरला. आता किती दिवस चाललं म्हणजे थांबणार आहे का? याला काय म्हणायचं? अन्योन्य आश्रय. असं कधीही शक्य होत एकमेकाचा एकमेक आश्रय होणं असं होत. अन्योन्य आश्रय. पहिल्या संवेदनं दुसरीला, दुसऱ्या संवेदनं पहिलीला जाणलं असं म्हणता येत नाही. अन्योन्य आश्रय नावाचा दोष येतो. समजलं? बर. मग पूर्व पक्षी म्हटला असं आहे का? मग वेद्य तर होईना, त्याला काही करून या संवितला वेद्य करायचंय. परंतु त्याचं ठरलंय संवितला अवेद्य सिद्ध होऊ द्यायचं नाही. बरोबर ना? तिला अवेद्य सिद्ध होऊ द्यायचं नाही. वंद्यपुत्राचा पक्ष घेऊन आलाय तो वकील. वंद्यपुत्र म्हणतोय माझ्यावर अन्याय होतो बघा 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 बघा, आमच्यावर अन्याय होतोय, आम्ही पण मग अवेद्यच आहेत ना, आम्हाला का नाही स्वयंप्रकाश म्हणत? कोण म्हणतो असा? जो जन्मालाच आला नाही. त्याचं प्रतिनिधित्व म्हणा, त्याची वकिली म्हणा, हा पूर्व पक्षी करून बोलतोय की संवितला अवेद्य म्हणू नका. हे थोडं समजावं म्हणून सांगतोय बरं. खरं तर हा न्यायशास्त्रातला पूर्व पक्षी आहे. न्यायशास्त्रामध्ये ज्ञान अनेक मानलीत अशी. त्याच्यामध्ये व्यवसाय ज्ञान, अनुभवसाय ज्ञान. व्यवसाय ज्ञानाचं प्रकाशन अनुभवसाय ज्ञान करतं. असे दोन प्रकार म्हणले. तिथला हा पूर्व पक्षी आहे खरा. कधीतरी त्याचं विश्लेषण करू. थोडक्यामध्ये मी जाणलं हे अनुभवसाय ज्ञान, पुस्तक जाणलं हे व्यवसाय ज्ञान. इदम पुस्तकम, हे पुस्तक आहे, याला म्हणावं व्यवसाय ज्ञान. हे पुस्तक आहे, कळालं ना? आता विचारलं कळालं पुस्तक? हो कळालं. कुणाला कळालं? मला कळालं. मया पुस्तकम ज्ञातम. मी हे पुस्तक आहे असं मला कळालं, असं जेव्हा म्हणतो ना याला म्हणायचं अनुभवसाय ज्ञान. मग न्यायशास्त्रकार म्हणतात की व्यवसाय ज्ञान म्हणजे इदम पुस्तकम, हे पुस्तक आहे, हे व्यवसाय ज्ञान. या ज्ञानाचं प्रकाशन अनुभवसाय ज्ञान करतं. मग पुन्हा वेदांत्यांनी त्यांना प्रश्न विचारलाय की अनुभवसाय हे ते तरी ज्ञानच आहे, मग त्याचं प्रकाशन कोणी केलं? नाही नाही, ते स्वयंप्रकाश आहे. मग तिथं खंडन केलं की व्यवसाय ज्ञान, अनुभवसाय ज्ञान, दोन दोन ज्ञान मानायचे. पुन्हा त्याच्यातलं एक मात्र स्वयंप्रकाश मानायचं अनुभवसाय. हे वृत्ती ज्ञान ज्याला व्यवसाय ज्ञान म्हणतात, त्याला परप्रकाश. असं काय विस्तार करायची गरज आहे? त्यापेक्षा ज्ञान एकच माना आणि त्याला स्वयंप्रकाश माना, असं खंडन केलं न्यायशास्त्राचं. तो पूर्व पक्षी इथला. इथवर कळालंय का? इथवर म्हणजे काय? पहिल्या संवेदने दुसऱ्या संवेदला जाणलं, दुसऱ्या संवेदने पहिल्या संवेदला जाणलं असं म्हटलं तर अन्योन्य आश्रय नावाचा दोष येतो. मग पूर्व पक्षी म्हणतो ठीक आहे, संवेदला वेद्य तर करायचंच आहे आम्हाला काही करून, मग तिसरी संवेद माना, अजून एक संवेद माना. मग काय होईल? पहिल्या संवेदला दुसऱ्या संवेदनं जाणलं आणि दुसऱ्या संवेदला तिसऱ्या संवेदनं जाणलं असं म्हणा. बरोबर ना? मग तिसऱ्या संवेदला कोणी जाणलं त्याला विचारू, तो म्हणेल चौथ्या संवेदनं जाणलं. कारण माग यावं तर चक्रिकापत्ती दोष येतो. कसा येतो कळलं ना तुम्हाला? पहिल्या संवेदला दुसऱ्या संवेदनं जाणलं, दुसऱ्या संवेदला तिसरीला, आणि तिसरीला कोणी जाणलं? तो जर म्हणेल पहिलीनं, तर तिसऱ्या संवेदला पहिल्या संवेदनं जाणलं, पुन्हा पहिलीनं दुसरीला, दुसरी तिसरी, तिसरीनं पहिली, चक्रिकापत्ती. हाही दोषच आहे. मग तो काय म्हणेल? नाही नाही, बरं ठीक आहे, मग तिसऱ्या संवेदला चौथ्या संवेदनं जाणलं, मग चौथी तरी संवेदच आहे, चौथीला कोणी जाणलं? म्हणजे पाचवीनं, पाचवीला सहावीनं, सहावी सातवी, असं कुठवर? याला अनवस्था म्हणायचं. अनअवस्था. अवस्था म्हणजे स्थिती, थांबणं. अन म्हणजे नाही, थांबणंच नाही, अनवस्था. अनवस्था हा दोष आहे. रामाचे पिताश्री कोण? दशरथ. त्याला पुन्हा प्रश्न विचारला, दशरथाचे वडील कोण? त्याला काही माहिती नव्हतं. त्याला माहिती नव्हतं अशोक महाराज. तुम्ही म्हणणार लगेच सांगणार काय अजय वगैरे, पण त्याला माहित नव्हतं ना.
त्याला काहीतरी उत्तर द्यायचंच आहे. मग त्यानं उत्तर दिलं म्हणे दशरथ हे रामाचे वडील आहेत आणि दशरथाचे वडील कोण म्हणजे 11 रथ. एका दशरथाचे वडील कोण द्वादशरथ. द्वादशरथाचे त्रयोदशरथ. आता हे किती दिवस चालणार असं. याला म्हणायचं अनवस्था. अनवस्था हा दोष आहे. म्हणून म्हटलंय बघा इथं परवेद्यत्वे अनवस्थानादयः. आदयः म्हटलंय ना म्हणून सर्व सांगितलंय आदी शब्दाने. आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती, अनवस्था आणि त्यातलीच 25वी 26वी एक संहित मांडली आणि त्या संहितनं सर्वांना जाणलं मानावं तर बाकीच्या एवढे म्हणून काय उपयोग. प्रागलोक म्हणतात त्याला. बरोबर ना. असे सगळे दोष येतात कधी जर संहितला वेद्य मानावं तर. म्हणून आम्ही अवेद्य मानलंय. समजतंय ना. परवेद्यत्वे अनवस्थानात. आता म्हणून काय आता इथपर्यंत समजून घ्या की म्हणून स्वयंप्रत्या संहितला वेद्य म्हणता येत नाही. पूर्व पक्षी म्हणत होता की विशेषणामध्ये 2 अंश आहेत अवेद्यत्व अपरोक्षत्व. बरोबर ना. त्यापैकी अवेद्यत्व हा जो अंश आहे तो संहितेच्या ठिकाणी बसत नाही, तो असिद्ध आहे असं तो म्हणत होता. मग त्याचं खंडन केलं की संहितेला वेद्य म्हणता येत नाही, अवेद्यच म्हणावं लागतं. स्वतःकडून वेद्य होत नाही, आत्माश्रय वगैरे, इतराकडून अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती, अनवस्था वगैरे, त्यामुळं ती वेद्य होतच नाही. कोण संहित. म्हणून तिला अवेद्यच म्हणावं लागतं. मग पूर्व पक्षी म्हणतो की सोडायचंच नाही त्याला. कुणाला. वंद्यापुत्राला. वंद्यापुत्र पण मग अवेद्यच आहे. त्याला का स्वयंप्रकाश. अरे बाबा वंद्यापुत्र अवेद्य फक्त आहे. आमचा दुसरा भाग विशेषणामध्ये आहे अपरोक्ष. वंद्यापुत्र कुणाला अपरोक्ष होतो का. त्याला आण समोर अपरोक्ष कर बघू मग त्याला स्वयंप्रकाश म्हणायचं का नाही पुढचं बघू. आणता येईल का. म्हणजे आम्हाला अवेद्य वस्तू पाहिजे पण अवेद्य वस्तू वंद्यापुत्रासारखी अभावरूप नाही, ती अपरोक्ष पाहिजे. अपरोक्ष रूप पाहिजे, अस्तित्वातली पाहिजे, भाव रूप पाहिजे. मग अशी कोण आहे. संहित आहे, आत्मा आहे. बरोबर ना. आणि मग अशी संवेद असल्यामुळे म्हणजे कशी अवेद्य असून अपरोक्ष आहे म्हणून तिला स्वयंप्रकाश म्हणतो. वंद्यपुत्र फक्त अवेद्यच आहे, अपरोक्ष नाही. स्वयंप्रकाश म्हणता येत नाही. घट अपरोक्ष आहे, वेद्य नाही. समजताय ना. पुन्हा प्रकार सांगू का. वंद्यापुत्र अवेद्य आहे, अपरोक्ष नाही. घट अपरोक्ष आहे, तो वेद्य नाही. अवेद्य नाही. घट अपरोक्ष आहे पण अवेद्य नाही म्हणजे वेद्य आहे. म्हणून दोघांनाही म्हणता येत नाही. म्हणजे अभाव रूपालाही स्वयंप्रकाश म्हणता येत नाही वंद्यापुत्र. बरोबर. आणि भावरूप घटादी पदार्थ सगळेच हे वेद्य होतात, अवेद्य नाही कोणीच. अपरोक्ष आहेत पण वेद्य होऊ नये म्हणून यांनाही स्वयंप्रकाश म्हणता येत नाही. मग स्वयंप्रकाश कोण आहे. वंद्यापुत्रासारखं जे अभावरूप नाही आणि घटासारखं भावरूप नाही असं जे मधलंय. बरोबर ना. भाव विलक्षण. कारण भाव आणि अभाव दोन्ही दृश्यच आहे म्हणतात ज्ञानोबा आहे. आणि हे संवित द्रष्टा आहे. संवित म्हणजे आत्मा आहे, ते द्रष्टा आहे, परमात्मा आहे ना. ते भावात आणि अभावात सापडत नाही. तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, भावरूप म्हणता येत नाही. गेले भावाभाव तो बरोबर आहे म्हणतात. आठव नाठव गेले भावाभाव. म्हणून तर ना झाला स्वयमेव पांडुरंग. तो पांडुरंग जो आहे तो भाव आणि अभावापासून विलक्षण आहे. समजतंय का. ज्ञानोबरायांची एक ओवी आहे. तिन्ही अवस्थाचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भावा भाव रूप स्फुरे दृश्य जे हे दृश्य कसं आहे. तिन्ही अवस्थांच्या द्वाराने आणि उपाधी उपहित या आकाराने भाव आणि अभाव रूप असलेलं असं आहे. कोण. दृश्य. जगातले पदार्थ म्हणजे अभाव पण दृश्यच आहे आणि दृश्य आपलं भावरूप पण काय दृश्यच आहे. आणि ह्या सगळ्या ते आगवेची मी द्रष्टा. ह्या सगळ्या द्रष्टा म्हणजे आत्मा. त्या दोन्हीहून वेगळा आहे, भिन्न आहे. त्याला भाव अभाव रूपात मोडता येत आणता येत नाही. बरोबर ना. आणि म्हणून तो अवेद्य असून अपरोक्ष आहे. आणि अवेद्य असून अपरोक्ष असल्यामुळे स्वयंप्रकाश आहे. कोण आहे मग असा.
संविद रूप परमात्माच आहे, असा याचा अर्थ आहे. समजलं? सिद्ध झालं. मग आता सांगतायत, पूर्व पक्षी एक मागे म्हणला होता बघा, जगदांध्यम प्रसज्जेत. त्या संविदला जाणणारी दुसरी संविद वगैरे नाही, ग्राहक नाही, साक्षी नाही, जाणणारी दुसरं कोणी, त्यामुळं काय होईल? जगदांध्य प्रसंग येईल. तर मग उत्तर देत आहेत बघा, अतः म्हणून स्वप्रकाशत्वेन भासमानाया संविदः, स्वयंप्रकाश या रूपानेच भासमान असलेली संविद आहे. संविद कशी आहे? स्वयंप्रकाश आहे, स्वप्रकाश आहे, रूप आहे. स्वप्रकाश म्हणजे काय? प्रकाश रूप आहे ती स्वतः. कोण? संविद. अशीच ती भासमान आहे. तसं सूर्य प्रकाशमान होतो, जगाचं प्रकाशन करतो, तसे ही संविद भासमान आहे, म्हणजे प्रकाशित आहे, प्रकाश रूप आहे आणि प्रकाशित आहे. समजते दोन्ही शब्दाचा अर्थ? जसं दिवा पेटवला, बरोबर ना, दिवा लावला, प्रकाश झाला ना. आता दिवा प्रकाश रूप आहे की नाही? प्रकाश रूप आहे आणि प्रकाशित आहे की नाही? प्रकाशित म्हणजे काय? आता तो प्रकाश देतोय, त्याचा प्रकाश द्यायला सुरू आहे, आपल्या आजूबाजूचा परिसर तो दिवा काय करतो? प्रकाशित करतो, असा त्याचा अर्थ. म्हणजे तशी ही संविद काय आहे? स्वतः प्रकाश आहे एक प्रकारचा. ज्ञान हा एक प्रकाश असतो. ज्ञान प्रकाश रूप आहे, ते संविद प्रकाश रूप आहे, स्वप्रकाश रूप आहे आणि पुन्हा भासमान आहे, ती प्रकाशित होतीये आणि जगाचं प्रकाशन ती करतीये. कोण? संविद म्हणजे ज्ञान, म्हणजे परमात्मा. तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. तो परमात्मा सर्व जगाचं प्रकाशन असा करतोय. म्हणून संविदः सर्व अवभासकत्व संभवात, संविद हीच संपूर्ण या विश्वाचं अवभासन प्रकाशन करणं संभवनीय असल्यामुळे न जगदांध्य प्रसंग, हा जगदांध्य नावाचा प्रसंग आमच्यावर येत नाही, तो दोष आमच्यावर येत नाही, कारण ही संविदच संपूर्ण जगाचं प्रकाशन करते. बरोबर ना? आणि तिचं प्रकाशन करणं म्हणजे प्रकाश रूपाने असणं, हेच तिचं प्रकाशन करणं. वाक्याचा अर्थ समजला तर बघा, सूर्य पूर्व दिशेला उदयाला येणं हेच त्याचं जगाला प्रकाशन करणं. अगोदर जन्माला आला, थोडा मोठा झाला, पुन्हा त्यानं आपली ताकद वाढवली आणि मग असे पूर्ण ताकद लावून त्यानं असा प्रकाश सोडला जगावर आणि मग प्रयत्न करून त्यानं एक काना कोपरा जगातला प्रकाशित करायला सुरू केलं. बरोबर आहे काय सगळं? त्यानं उदयाला यावं, आकाशात जगाचं प्रकाशन होतं. समजलं ना? तशी ही संविद आहे. कशी? प्रकाश रूप आहे. तिचं प्रकाश रूपाने असणं हे जगाचं प्रकाशन होणं, होत राहतं प्रकाशन जगाचं. समजलं ना? याला म्हणायचं स्वयंप्रकाश. मग जगदांध्य प्रसंग कशाला येईल? जगदांध्य प्रसंग म्हणजे जगतातील कोणत्याही पदार्थाचं ज्ञानच न होणं. कोणाचंच कोणाला, मागे पाहिलंय आपण हा विषय, कोणाचंच कोणाला ज्ञान न होणं. आता पुस्तक जड आहे, त्याला माहिती नाही मी पुस्तक आहे वगैरे, पण मला तर माहिती आहे ना हे पुस्तक आहे. म्हणून ज्ञानाचा व्यवहार हा संपूर्ण चाललाय जगतामध्ये, संपूर्ण ज्ञानामुळे व्यवहार चाललाय. समजतंय ना? ज्ञान त्यामुळे माऊली म्हणतात पवित्र आहे. ज्ञानाशिवाय जगतातला व्यवहारच होऊ शकत नाही. भौतिक ज्ञानाशिवाय भौतिक व्यवहार होत नसेल तर अध्यात्म ज्ञानाशिवाय आध्यात्मिक प्रवास कसा होईल? लक्षात ठेवा. भौतिक ज्ञान झाल्याशिवाय आपण म्हणतो ह्याला व्यवहार काही कळत नाही, असं म्हणतो की नाही? म्हणजे कळावं लागतं तेव्हा व्यवहार व्यवस्थित होतो. मग परमार्थात काय असंच राहायचं का आंधळं? ज्ञान नाही, अभ्यास नाही, चिंतन नाही, कसा तुमचा अध्यात्माचा प्रवास चांगला होईल? साधा व्यवहार तुमचा जर ज्ञानाशिवाय होत नसेल तर परमार्थ कसा पूर्ण होईल ज्ञानाशिवाय? म्हणून परमार्थात कधीच ज्ञानाचा धिक्कार करायचा नाही. पक्क ध्यानात ठेवायचं, ज्ञानोबा आहे म्हणजे ज्ञान आहे, आणि ज्ञानाचा धिक्कार करणं म्हणजे माऊलींचा धिक्कार करण्यासारखं. ज्ञानाचं साक्षात मूर्तिमंत रूप म्हणजे ज्ञानोबा राहायचं. आपल्यासाठी ज्ञानच हे मूर्तिमंत झालंय, माऊलींच्या रूपानं हे उपकार आहेत आपल्यावर. त्यामुळं ज्ञानाचा धिक्कार नाही करायचा, उपेक्षा नाही करायची, असं कधीच. माऊलींचा धिक्कार होईल, किंबहुना स्वतःचा धिक्कार होईल, कारण हे ज्ञान म्हणजे तुम्ही आहात. तुम्हाला जरी कळत नसलं, तुम्ही मूर्ख असले, तुम्हाला कळत नसलं तरी संतांना माहिती आहे, आणि वस्तुस्थिती हीच आहे की तुमच्यातली आत्मज्योत ज्ञानरूप आहे. तुमच्यातली जी आत्मज्योत आहे ती प्रकाशरूप आहे, तेच ज्ञान आहे.
आणि तुम्ही ज्ञानाचा अधिकार जर काय गरज आहे ज्ञानाची, आम्ही भक्ती करू, आम्ही साधना करू, साध्या लाईट शिवाय व्यवहार होत नाही. लाईट गेली तर पुस्तकातलं दिसत नाही. तर अध्यात्मातली लाईट म्हणजे हे ज्ञान आहे, हा अभ्यास आहे, हे वेदांताचं चिंतन आहे. हे जर बंद पडलं तर काय, परमार्थामध्ये आपण अंधारातच आहेत. मग काय त्याचा अर्थ नसेल परमार्थामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, आत्मज्ञानाचा किंवा ब्रह्मज्ञानाचा, हे ब्रह्म माया करतात असं म्हणून बरेच लोक या ज्ञानाचा धिक्कार करतात. ते स्वतःचा धिक्कार करतात. ज्ञान श्रुती स्वतः म्हणते असत ब्रह्मेति चेद वेद स्वयमेव भवेद असत. जर कोणी ब्रह्माला असत म्हणेल किंवा ब्रह्मज्ञानाचा कोणी उपेक्षा धिक्कार वगैरे करेल, श्रुती माता सांगते ते स्वतःचा धिक्कार करतायत, असा त्याचा अर्थ होईल. म्हणून ध्यानात ठेवा, हे ज्ञान मिळवण्यासाठी आपण हा प्रयत्न केला पाहिजे. हे ज्ञान स्वयंप्रकाश आहे, प्रकाश रूप आहे. आणि या ज्ञानाने जगतामध्ये संपूर्ण व्यवहार होतो, प्रकाशन होत राहतं जगताचं. त्यामुळे जगदांध्य नावाचा प्रसंग आमच्यावर कधीही येणं शक्य नाही. आजच्या चिंतनाचा मुद्दा एवढाच. आपण आज फक्त टीका पाहिली, बाकीचा विषय उद्या बघू. की संवितला वेद्य म्हणता येत नाही, ज्ञानाने जाणल्या जातं, ज्ञानाला जाणल्या जात नाही. आजच्या चिंतनाचं सूत्र, ज्ञानाने आपण सगळं जगत वगैरे जाणतो. ज्ञान झालं की ज्ञानाने मला कळालं पुस्तक कसं आहे, ज्ञान झालं हा माईक कसा आहे कळाला, पण ज्ञानाला कोण जाणणार. मग ज्ञानाने कळतं, ज्ञान कळत नसतं. ज्ञान कधी वेद्य होत नाही. ज्ञानाने जगाला वेद्य करता येतं, ज्ञानाला वेद्य करता येत नाही. ज्ञान जाणण्याच्या कवेत येत नाही. ज्ञान अखंड आहे, व्यापक आहे. मासाब्द युगकल्पेषु गतागम्येषु अनेकदा बोललोय आपण. हे ज्ञान अखंड आहे, व्यापक आहे, आपल्या बुद्धीच्या कवेत येणं शक्य नाही. त्या ज्ञानरूप ब्रह्माला, चैतन्याला, स्वरूपाला विषय करता येत नसतं, जाणता येत नाही. ज्ञानाने जगाला जाणता येतं, ज्ञानाला जाणता येत नसतं. हा मुद्दा आहे. मग कसं जाणणार? स्वतःला जाणलं तर आत्माश्रय वगैरे, दुसरे कोणी जाणतात म्हटलं तर चक्रिकापत्ती, अन्योन्याश्रय वगैरे. त्यामुळे संवित ही अवेद्यच आहे. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयम्, गीता सांगते. ही संवित सूक्ष्म आहे की नाही बरं? किती सूक्ष्म आहे. पुस्तक दिसतं पण पुस्तकाला जाणणारं ज्ञान कळत नाही आपल्याला. त्याच्यासाठी बुद्धी सूक्ष्म व्हावी लागते. हे सूक्ष्म आहे ज्ञान. आणि सूक्ष्मत्वात, सूक्ष्म असल्यामुळं अविज्ञेयम, अविज्ञेय म्हणजेच अवेद्य. आणि असं अवेद्य आहे हे ज्ञान. बघा, खरं बोललो, म्हणजे मगाशी खोटं नव्हतं. आणि त्यामुळे अवेद्य आहे आणि अपरोक्ष आहे. त्यामुळे स्वयंप्रकाश असं हे ज्ञान आहे. असा आपला आतापर्यंतचा विषय झाला. म्हणजे हे ज्ञानासंबंधीचा विषय आता झालाच. बघा, आता पुढे एवढंच, इयम आत्मा, एकच शब्द येणार आहे. ही जी संवित आहे ना, इयम ही संवित आत्मा, हेच तुमचं रूप आहे. तुम्ही आत्मा, तुमचं हे संवित हे तुमचं रूप आहे. तुम्हीच संवित रूप आहात, तुम्हीच ज्ञान रूप आहात. अमर आहात, तत्वमसी महावाक्याचा उपदेश आहे हा. आतापर्यंत जी संवित सिद्ध केली, जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये एक संवित आहे. मासाब्द युगकल्पेषु, ही संवित एक आहे, अखंड आहे, ज्ञान आहे, ते स्वयंप्रकाश आहे, अवेद्य आहे, अपरोक्ष आहे. हे सगळं कोण आहे? एका शब्दात सांगतात, आत्मा. तुम्ही आहात. हे संवित म्हणजे तुम्ही आहात, असं पुढे ग्रंथकार बोलणार आहे. म्हणजे हे ज्ञानरूपत्व जीवाचं सांगितलंय. मूळ विषय काय चाललाय? जीवाची ब्रह्मरूपता सांगायची. ब्रह्म कसं आहे? सच्चित आनंद रूप आहे. मग तसा जीवही असला पाहिजे मुळातच, तर तो ब्रह्मरूप होईल. बरोबर ना? मग जीव सच्चित आनंद रूप कसा आहे? त्याच्यातली ज्ञानरूपता सांगितली. सच्चित, चित म्हणजे ज्ञान, ही ज्ञानरूपता इयम आत्मा इथपर्यंत झाली. पुढे आनंद रूपता सांगणार आहे. बरोबर? इयम आत्मा परानंदा, मग आनंदाचा विषय होणार आहे. आत्मा आनंद रूप आहे का? परमप्रेमाचा विषय असल्यामुळे. मग आत्मा पुढे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. त्यामुळे आत्मा हा परमात्माच आहे, ब्रह्मरूपच आहे, असा विषय पुढे येणार आहे. कुंडलिक वरदा हरी ईश्वर महाराज